की रामप्रभूंचा अवतार कार्य चालू होतं आणि रामप्रभूंच्या अवतार कार्यामध्ये सीता देवींचं हरण झालेलं होतं. लहान मुलांना जरा शांत बसवा बरं. सीता देवींचं हरण झालं होतं आणि सीता देवींचं हरण झाल्यानंतर रामप्रभू सीता देवींच्या वियोगामध्ये खग मृग जीव जंतू लता पक्षींना विचारत होते, माझ्या सीतेला बघितलं. ऐकणाऱ्यांच्या मनामध्ये शंका निर्माण होईल जे लक्षपूर्वक ऐकतात. तुम्ही म्हटलात की संपूर्ण रामकथा महादेवाने अगस्ती ऋषींच्या मुखातून श्रवण केले आणि जाता जाता त्यांना दिसलं की राम अवतार चालू होता, त्रेतायुग होता आणि कथा कुठपर्यंत आली होती अवताराची? सीता हरणापर्यंत. मग रामकथा पूर्ण कशी ऐकली? लक्षपूर्वक ऐका. रामप्रभूंचा अवतार हा एकदाच होतो असं नाही. जेव्हा जेव्हा चतुर्युग येतं तेव्हा तेव्हा प्रत्येक चतुर्युगामध्ये जेव्हा त्रेतायुग येतं त्या त्रेतायुगामध्ये पुन्हा पुन्हा रामप्रभूंचा अवतार होतो. म्हणून राम अवतार एकदाच झालेला आहे असं नाही, अनेकदा झालेला आहे. म्हणून अगस्ती ऋषींनी संपूर्ण रामकथा सांगितली, महादेवाने श्रवण केले. पण जाताना काय दिसलं? नेमकी त्रेतायुगच ते होतं आणि राम अवतार चालू होता. सीतेचं हरण झालेलं होतं आणि राम प्रभू त्या ठिकाणी सीतेच्या वियोगामध्ये विलाप करत होते, विचारत होते, हे खग मृग हे मधुकर श्रेणी तुम देखी सीता मृग नयनी. तुम्ही सीताला बघितलंय, माझी सीता तुम्हाला कुठे दिसली? विलाप करतात, डोळ्यातून अश्रूच्या धारा निघालेल्या. हुबेहूब एखादा सर्वसामान्य व्यक्ती स्त्री वियोगामध्ये जसा रडतो तसं रामप्रभू तसं रडत होते आणि त्यांना रडताना बघितलं आणि भगवान महादेव आनंदाने हसून म्हणले, जय हो सच्चिदानंद. धन्य आहेत प्रभू तुम्ही. सर्वसामान्य पुरुषासारखं स्त्री वियोगामध्ये रडण्याचं नाटक करत आहात. भगवंताला माहित होतं आपली लीला काय चालू आहे, पण तरी सुद्धा खरोखर एखादा व्यक्ती जसा रडतोय तसं त्या ठिकाणी रामप्रभू रडताय. म्हणून हसून सच्चिदानंद म्हटले, पण जवळ गेले नाही, कारण जवळ गेले तर रसभंग झाला असता. रामप्रभू वियोगामध्ये रडत होते. इष्टदेवाचं दर्शन झाल्यानंतर आनंद झाला असता, रसभंग झाला असता. राम अवतारामध्ये लांबूनच दर्शन घेतलं, सच्चिदानंद म्हटले आणि निघणार तेवढ्यात त्या ठिकाणी सतीने विचारलं, प्रभू तुम्ही कुणाला म्हटले सच्चिदानंद? म्हटले, देवी बघा माझ्या इष्टदेवाचा अवतार चालू आहे रामप्रभूंचा. सीता देवीचं हरण झाले आणि माझे इष्टदेव कसे रडत आहे, त्यांना मी सच्चिदानंद म्हटले. सतीने बघितलं, सतीने खाली वाकून बघितलं आणि सतीने बघितलं की पत्नी वियोगामध्ये सर्वसामान्य व्यक्ती जसा रडतो तसे रामप्रभू रडत आहे. हे देव असतील. सती म्हटली, प्रभू मला यांच्यामध्ये सत दिसत नाही, चित नाही आणि आनंदाचा तर पत्ताच नाही. पत्नी वियोगामध्ये रडत आहे, यांना तुम्ही सच्चिदानंद म्हणत आहात. हे तुमचे इष्टदेव आहेत? अजिबात नाही. तुम्ही तर देवादी देव महादेव आहात आणि जे पत्नी वियोगामध्ये रडतायत त्यांना सच्चिदानंद कसे म्हणतात? महादेव म्हटले, देवी माझ्यावर विश्वास ठेवा, मी सांगतोय ना, माझ्यावर विश्वास ठेवा. सुनहु सती तव नारी सुभाव अस संशय उर धरिय नका. माझ्यावर विश्वास ठेवा, संशय धरू नका मनामध्ये. पण तरी देखील सतीच्या मनातला संशय गेला नाही. शेवटी महादेव म्हटले, देवी तुमचा जर माझ्या वचनावर विश्वास नसेल ना तर जाऊन परीक्षा घेऊ शकता. तोपर्यंत मी बसतो खाली जाऊन. एका वटवृक्षाच्या खाली महादेव बसले. सती खरोखर निघाली परीक्षा बघण्यासाठी. बघा सती किती चुका करते. पहिली चूक,
कथा श्रवण करत असताना लक्ष दिलेलं नाही, कथा वाचकाच्या चरणी श्रद्धा भाव नव्हता. दुसरी चूक, महादेव सांगतायत तरी महादेवाच्या वचनावर विश्वास नाही. सतीची तिसरी चूक, भगवान महादेवाच्या इष्टदेवाची परीक्षा घ्यायला निघाली, म्हणजे कनिष्ठ श्रेष्ठाची परीक्षा बघण्यासाठी निघाली. आणि पुढची कोणती चूक केली विचार करायला लागली. का रडतायत रामप्रभू सीतेच्या वियोगामध्ये? मग मी सीता बनते. सीतेचं रूप धारण केलं सतीने, म्हणजे दुसऱ्याच्या पत्नीचं रूप धारण केलं. चौथी चूक. आणि पाचवी चूक, रामप्रभूंच्या समोर जाऊन उभी राहिली. रामप्रभूही जात नव्हते. माता सीता रामप्रभूंच्या मागेच राहत होते आणि ह्या पुढे जाऊन उभ्या राहिल्या. आणि जशी सीता रूपामध्ये सती उभी राहिली, रामप्रभूंनी बघितलं आणि रामप्रभूंनी बघितल्याबरोबर हात जोडून नमस्कार केला. रामप्रभू त्या ठिकाणी हात जोडून म्हणू लागले, मां तुम्ही इथे का आलेले आहात? मग सीता रूपं सती दृष्ट्वा जपन् नाम शिवेति च विहस्य तत्प्रविज्ञाय नत्वा वोचत् रघुद्वः. सतीला सीतेच्या रूपामध्ये बघून शिवनाम जप केला आणि हात जोडून म्हणतायत, मां रघुकुल श्रेष्ठ अयोध्यापती दशरथजींचा पुत्र राम तुम्हाला नमस्कार करतो. मां कुठे आहेत माझे इष्टदेव धर्मध्वज, म्हणजे धर्मावर बसणारे, बैलावर बसणारे, म्हणजे जे बैलावर बसतात धर्मावर आरूढ होतात आणि धर्माचा ध्वज त्यांच्या हातामध्ये आहे. आशांची पत्नी असून तुम्ही माझ्या पत्नीचं रूप धरून अधर्म का करत आहात? रामप्रभू व्यंगात्मक बोललेले आहे आणि त्याचा अर्थ जेव्हा कळाला, तो अर्थ जाणल्याबरोबर त्या ठिकाणी सतीला वाईट वाटलं, मान खाली घातली आणि सतीला त्या ठिकाणी दुःख झालं. विचार करू लागली, आता महादेवाला जाऊन मी काय उत्तर देऊ? या ठिकाणी नवीन प्रसंग असा आलेला आहे की भगवान रामप्रभूंना त्या ठिकाणी सतीने विचारलं की माझ्या पती देवाने तुम्हाला नमस्कार करावा असे श्रेष्ठ तुम्ही कसे बनलात? असं तुमच्यात काय आहे की महादेवाने तुम्हाला नमस्कार करावा? त्यावेळेस भगवान रामप्रभूंनी सांगितलं, मा जेव्हा भगवान शिवजींनी संपूर्ण जगताची निर्मिती केली, गोलोक धाम त्यांनी बनवलं, त्या गोलोक धामामध्ये सर्व देवतांना बोलवलं, सगळे देवी देवता आले. गोलोक धामाच्या सिंहासनावर मला महादेवाने बसवलं आणि जेव्हा मला त्या ठिकाणी बसवलं विष्णू रूपामध्ये मी असताना, त्यावेळेस त्या राजसिंहासनावर बसवल्यानंतर घोषणा केली, आता जगताच्या पालनाचं संपूर्ण कार्य यांच्या हातामध्ये मी सोपवतो. याच्यानंतर जगतामध्ये भक्त यांची भक्ती करतील आणि प्रसन्न होऊन हे सर्व भक्तांना दर्शन देतील अशी घोषणा केली. सगळ्या देवांना मला नमस्कार करायला लागला, सगळ्या देवांनी मला नमस्कार केला, महादेवाने सुद्धा मला नमस्कार केला आणि मला पद दिलं गोलोक धामाचं. मला श्रेष्ठ त्यांनी बनवलं, पण मी श्रेष्ठ नाही, श्रेष्ठ तर माझे इष्टदेव महादेव आहे, मी तर त्यांचा भक्त आहे. रामप्रभू काय म्हणतायत की माझे इष्टदेव शिवजी आहे आणि शिवजींनी काय सांगितलं, माझे इष्टदेव राम आहे. म्हणजे त्या ठिकाणी रामप्रभूंनी सतीला सांगितलं, मला गादीवर बसवणारे, सिंहासनावर बसवणारे श्रेष्ठ आहे, बसणाऱ्यापेक्षा बसवणारा श्रेष्ठ असतो. ही गोष्ट आजही जरी लोकांना कळली की जनता जनार्दनाने ज्यांना मत देऊन पद दिलं ते बसणारे श्रेष्ठ नसतात, तर बसवणारे श्रेष्ठ असतात. कोण श्रेष्ठ असतात? जनता जनार्दन श्रेष्ठ असतात.